नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहिलं की अद्वैतला अवॉर्ड भेटल्यामुळे घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. परंतु सरोज आज एका कारणासाठी नाराज असते की ही बातमी अद्वैतने कलाला फोनवरती दिलेली असते आणि मिस्टर आणि मिसेस खरे यांनाही सांगायला सांगितलेलं असतं. त्यामुळे सरोज ही आज थोडी नाराजच असते. हे पाहून रोहिणी तिथे येते आणि नेहमीप्रमाणे भडकवण्यासाठी रोहिणी आलेली असते. रोहिणी म्हणते की सरोज बहिणी, तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की रिक्षामधून कला घरी आलेली असते आणि येता क्षणी ती म्हणते की चांदेकर आणि चांदेकर देखील वरून खाली आलेला असतो. तो तिला पाहून म्हणतो की खरे तू इकडे. ती त्याचा हात त्याच्या हातात घेते आणि त्याचं मनपूर्वक अभिनंदन करते. ती म्हणते केवढी मोठी अचिव्हमेंट आहे, मला खरंच खूप आनंद झाला. आणि ॲक्च्युली ती खरंच खूप आनंदामध्ये असते. सरोज मात्र नाराज असते. सरोज, राहुल आणि रोहिणी यांचे मात्र तोंड पडलेले असतात. आबा उठून म्हणतात की अरे अद्वैत, तुझ्या कष्टाला फळ मिळतंच. आई अंबाबाईचा वरदहस्त आहे तुझ्या पाठीशी. नाहीतर बरेच लोक मेहनत करतात, पण प्रत्येकाच्याच नशिबात यश असतंच असं नाही रे. पर तुझं तसं नाही आहे. आबा हसत हसत कलाला म्हणतात की काय, तुझ्या नवऱ्याला पुरस्कार मिळाला आहे, खुश आहे ना? कला म्हणते प्रचंड खुश आहे मी आबा. कला म्हणते की आपण ह्याची अचिव्हमेंट सेलिब्रेट करूयात. आबा म्हणतात अर्थातच, सेलिब्रेशन तर होणारच. आपण पाहतो की याच गोष्टीचा राहुलला खूप राग आलेला असतो. तो वरती निघून जातो आणि वरती चिडचिड करतो. म्हणतो की अद्वैत चांदेकर, तू तुझं सेलिब्रेशन कसं करतो ना ते मी बघतोच. तू अवॉर्ड सेरेमनीला पोचणारच नाही असा बंदोबस्त करणार आहे मी. तुझी वाट नाही ना लावली तर माझं नाव राहुल नाही आहे. संधीचा फायदा घेत नाही मागे मागे त्याच्या रूममध्ये येते आणि येऊन म्हणते की अद्वैत चांदेकरची वाट लावायला मी आहे तुझ्यासोबत. तू आणि मी मिळून त्याला आणि तिला संपूया, डील, असं म्हणून त्याच्यासमोर हात देते. राहुल म्हणतो वेळ लागले का मला? एवढे वाईट दिवस नाही आले माझ्यावर. मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. नैना म्हणते की कमॉन राहुल, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो, माहिती नाही का तुला? आणि तसंही मला त्या कलाला संपवायचं आहे. सतत पुढे पुढे करत असते आणि तुला त्या अद्वैत चांदेकरला संपवायचं आहे, राईट? अरे मग आपण दोघांनी एकत्र येऊन काम केलं तर पटकन होईल ना. काय वाटतं, एकदा हात मिळवणी करायला काय हरकत आहे? आपण एकत्र येऊन काहीतरी मोठं करू शकलो तर फायदा तुझाच आहे ना. अशा पद्धतीने ती त्याला कन्व्हिन्स करत असते. यात नुकसान तर काही नाही ना. राहुल म्हणतो डील. अशा पद्धतीने ते दोघांनी हातमिळवणी करून अद्वैत आणि कलाविरुद्ध खूप मोठं प्लॅनिंग करण्याचा त्यांचा हा कट असतो. तर पाहूया पुढे.